कुर्ला बस अपघातासारखीच घटना नाशिक महामार्गावरती सुद्धा 3 दिवसांपूर्वी घडल्याचं कळतंय। इलेक्ट्रिक बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट प्लॅटफॉर्मवरती उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत गेली। या बसने 3 प्रवाशांना चिरडले, ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी चालकाच्या विरोधामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे। दिनांक 7/12/2024 रोजी 22:15 शिर्डी नाशिक गाडी ही महामार्गावर आली असता चालकाने प्रवासी उतरवले। त्यानंतर कंट्रोल केबिनला त्यांनी एंट्री करण्यासाठी गेला असता परत मग गाडीवर आल्यावर त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला। त्याच्यामध्ये एक महिला मृत पावली आणि 2 प्रवासी जखमी झाले। ह्या ज्या गाड्या आहेत या हायरच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये ड्रायव्हरची ही ADTT टेस्ट ही पुण्याला CTIला होते। ते ADTT म्हणजे ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक, याच्यावर त्याची टेस्ट होते आणि तो पात्र असलेला चालकच ST महामंडळ हे याच्यावर घेतात। तर ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला होता तिथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। कुर्ला बस अपघातानंतर नाशिकमध्ये महामार्ग बस स्थानकाच्या ठिकाणी शनिवारी रात्री जो अपघात घडला आहे त्या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी RTOचं पथक या अपघात झालेल्या गाडीची बसची या ठिकाणी तपासणी करत आहे। आपण जर बघितलं तर याच गाडीने शनिवारी रात्री 3 जणांना चिरडलं होतं आणि त्यानंतर या गाडीखाली येऊन ह्या तिघांपैकी एक महिला प्रवासी होती, तिचा जागेवर मृत्यू झाला होता, तर दोघं जे आहे ते गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू आहे। या ठिकाणी आता RTOचे अधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या बसची अपघात झालेल्या बसची तपासणी केली जाते। सर, आपण आताच बसची तपासणी केली, प्राथमिक दृष्ट्या आपल्याला नेमका काय निदर्शनास येत आहे? प्रथमदर्शनी असं वाटतंय की फक्त ताबा सुटल्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। यामध्ये वाहनाची काही म्हणजे फॉल्ट नाही आहे, वाहनाचा काही फॉल्ट नाही आहे असं प्रथम निदर्शनास आलेलं आहे। चालकाकडनं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा हो, नक्कीच चालकाकडून वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी आता RTOच्या अधिकाऱ्यांकडून देखील या बसची जी ती तपासणी केली गेली आहे आणि प्राथमिकदृष्ट्या आता हा अपघात जो घडला आहे तो अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळेच घडले असल्याचं देखील समोर येत आहे। कॅमेरामॅन किरण कठेरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।